जय दत्तगुरु. जय दत्तगुरु. दंडवत प्रणाम. माझं नाव सोनूताई लसकर. आम्ही जाळीच्या देवाहून आलो, बुलढाणा जिल्हा. नाव सांगा तुमचं ताई. सोनूताई लसकर, जाळीच्या देव. काय त्रास होतो तुम्हाला? मला कमरेचा खूप त्रास होत होता. मला बसणं उठणं काहीच नव्हतं, एका जागीच होतं माझं सगळं. पण किती ट्रीटमेंट झाले तुमचे? माझे पहिलीच ट्रीटमेंट मध्ये मी चांगली झाली. आता ट्रीटमेंट घेतली का? नाही घेतली. गरज आलीच नाही. नाही, गरज नाही पडली. मला 100% बरं वाटलं. म्हणजे मला आता म्हणजे असं हे वाटत नाही की माझी कंबर दुखत होती असं म्हणून. एकदम फ्रेश, एकदम फ्रेश वातावरण झालं आता. काय सांगू शकता? मी फक्त एवढंच म्हणते की बाबा ज्यांना काही कमरेच्या मानेचा त्रास असेल तर त्यांनी येऊन ट्रीटमेंट घेऊ शकतात. छान उपचार छान करतात, व्यवस्थित आहे, छान आहे, मस्त आहे. येऊन बाबांना कमरेचा खूप त्रास होता. कंबर मान खूप म्हणजे रडत होते. रात्रंदिवस झोप येत नव्हती त्यांना. आणि त्यांना असं वाटायचं की आता मी काय करू, कसं करू, माझं कसं होईल, त्याच्यातून बाहेर निघणार नाही असं. खूप दवाखाने वगैरे खूप केले, पण कुठे जास्त फरक पडत नव्हता. ऑपरेशन सांगितलं तर 98% गॅरंटी नाही असं सांगत होते. फक्त 2% गॅरंटी घेत होती. 98% नो गॅरंटी होती. मग त्याच्यामुळे मग नंतर घाबरून गेले की बा कसं होईल. आतापासून बेडवर पडणं म्हणजे हे नाही की बाबा आश्रम सांभाळायचे. आश्रमाचे संचालक सगळं बघणं म्हणजे मेन माणसाला असं झाल्यावर मग कसं आश्रम चालवा असं विचार. आणि त्याच्यात अजून आपली तब्येत बरी नसते, कसं करा असं वाटत होतं त्यांना. पण नंतर फोन मध्ये पाहिल्यानंतर खूप हे वाटलं, चला एक वेळेस अजून ट्रीटमेंट घेऊन बघावं. म्हणून खूप एका ट्रीटमेंट मध्ये आम्हाला 30-40% गुण पडला. बाबांना एकदम समाधानी झालं. त्यांचे स्वतंत्र झालंय, करू शकतात ते. नाही तर मग स्वतः काहीच करू शकत नव्हते. आता बरं. आता हो, आता छान आहे. आता हे दुसरी वेळ आहे आमची येण्याची. आणि कोणाला येत असेल तर येऊन जा, छान ट्रीटमेंट होते इथं. येऊन ट्रीटमेंट घेऊ शकता. 100% इलाज होऊ शकते बुवा. थँक्यू. दंडवत.